चला तर मंडळी, असं जेवण बघून तुमच्याही तोंडाला पाणी सुटतं ना? अहो मग वाट कशाची बघताय? आता अशी झणझणीत आणि खमंग चव तुमच्याही घरात तयार होणार, कारण यात आपण खास मसाले वापरले आहेत जे तुम्ही सुद्धा ऑर्डर करू शकता। चला तर मग आज आपण मटण रस्सा आणि सुक्यामध्ये चिकन बनवतो। तर सगळ्यात आधी आपल्याला आले लसणाची पेस्ट बनवून घ्यायची आहे। समप्रमाणात आले लसूण घेऊन त्यात एक मिरची, थोडीशी कोथिंबीर, थोडंसं पाणी घालून मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं। अर्धा किलो मटण घेतलंय, ते साफ करून त्यातले मोठे तुकडे बारीक चिरून घ्यायचे आणि मटण 2-3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं। त्यानंतर यातलं पाणी निथळून घेऊन यात अर्धा चमचा हळद, चवीपुरतं मीठ आणि जी आपण पेस्ट आता बनवली होती ती 2 चमचे घालायची। याला व्यवस्थित मिक्स करून बाजूला ठेवून देऊया। त्यानंतर चिकन सुद्धा सेम पद्धतीने मॅरिनेट करून घ्यायचंय। चला आधी मटण रस्सा बनवून घेऊया। मटणाची उकड न काढता डायरेक्ट फोडणी मी यात घालणार आहे। फोडणीसाठी कुकर मध्ये तेल गरम करून घेतलं, यात 2-3 तमालपत्र घालायचे। त्यानंतर मध्यम आकाराचे 2 बारीक चिरलेले कांदे घालायचे। कांदे आपले छान परतून होत आहेत तोपर्यंत सिंपल असं वाटण तयार करून घेऊया। सुक्का आणि रस्सा बनवण्यासाठी एकच वाटण आपण करतोय। मिक्सरच्या भांड्यात आले लसूण, सुकं खोबरं घेतलं, कडकडीत उन्हात सुकवलेला कांदा 1 वाटी घेतला। याची रेसिपी मी ऑलरेडी पोस्ट केलेली आहे, नक्की चेक करा। त्यानंतर 2 टोमॅटो, मुठभर कोथिंबीर आणि वाटण बारीक होण्यापुरतं पाणी घालायचं। मिक्सरला शक्य तितकी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची। वाटण आपलं रेडी आहे आणि इथे कांदा सुद्धा छान परतून झालाय। वाटून घेतलेल्या मसाल्यापैकी थोडा मसाला आपण रस्सा बनवण्यासाठी घेऊया। याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय आणि आता घालूयात मसाले। तर मंडळी, आपल्या घरात प्रत्येक जेवणाला खरा स्वाद हवा असेल ना, तर मसालाही तसाच असायला हवा। गावाकडचा ठसका, पारंपरिक चव आणि घरगुती पद्धतीने तयार केलेला स्वादिष्ट असा कंदुरी काळा मसाला आणि लाल मसाला तुमच्यासाठी सुद्धा घेऊन आलो। स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, ऑर्डर करण्यासाठी आजच संपर्क करा। एकदा चव चाखाल तर पुन्हा पुन्हा मागवाल। चला तर आपले मसाले घालून झाले, आता घालूयात मॅरिनेट केलेलं मटण। याला सुद्धा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। आता जितका रस्सा बनवायचा आहे तितकं गरम पाणी घालून चवीपुरतं मीठ घालू, झाकण लावून मोठ्या आचेवर 1 शिट्टी करून 4-5 मिनिटे मंद आचेवर गॅस ठेवून देऊ। चला आता लागलीच पटकन चिकन सुक्क करून घेऊ। फोडणीमध्ये तमालपत्र, 2 बारीक चिरलेले कांदे चांगले खरपूस परतून घेतले। 1 चमचा लाल मसाला, 1 चमचा कंदुरी मसाला घालून वाटलेला मसाला घातला। त्याला तेल सुटेपर्यंत परतून घेऊन मॅरिनेट केलेलं चिकन घातलं। चिकन मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून चवीपुरतं मीठ घालून झाकण ठेवून चिकन सुद्धा शिजवून घेतलं। खरं तर मी मटण करता करता एका बाजूला चिकनला सुद्धा फोडणी घातली होती, पण तुम्हाला व्यवस्थित कळावं त्यामुळे मी स्टेप बाय स्टेप दाखवतेय। तर चिकन सुक्क आपलं तयार आहे, मटण रस्सा सुद्धा दाखवते। तर अर्ध्या तासाच्या आतच सुक्का आणि रस्सा तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता, अतिशय चविष्ट होते। असेच झणझणीत आणि खमंग चव तुमच्या घरी सुद्धा बनवू शकते। त्यासाठी मसाले आजच ऑर्डर करा। तर किचन मधला तुमचा वेळ वाचवणारी आणि हॉटेललाही मागे सारणारी ही झटपट रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। त्याचबरोबर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर, फॉलो करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूयात तुमच्याच आवडत्या एका रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।